डीजीसीए कडून कारवाईचा केवळ दिखावा केला जातो असा थेट आरोप आमदार रोहित पवारांनी केला। अजितदादांच्या विमान अपघाताची संपूर्ण माहिती पुढे यायला हवी असं रोहित पवारांनी आता सांगितलं। मात्र व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न 28 जानेवारीलाच झाला होता। राममोहन नायडूंकडून व्हीएसआरला वाचवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे असा सुद्धा घणाघाती आरोप रोहित पवारांनी केलाय। व्हीएसआर कंपनीची सगळीच्या सगळी विमान उड्डाणं थांबवावीत, व्हीएसआरच्या मालकाला ताब्यात घ्या असं सुद्धा रोहित पवारांनी सांगितलंय। म्हणजे 28 तारखेला 28 जानेवारीला जेव्हा दादांचं शव हे हॉस्पिटलमध्ये होतं, पोस्टमॉर्टम त्यांचा सुरू होता, अख्खं महाराष्ट्र त्या ठिकाणी दुःखाच्या डोंगरामध्ये दुःखात त्या ठिकाणी होतं, त्यावेळेस यांनी हा रिपोर्ट काढला नाही तर सांगितलं, नाहीतर तिथं व्हीएसआरला क्लीन चिट देण्याचा पहिला प्रयत्न हा 28 जानेवारीला त्या ठिकाणी झाला। जर तुम्ही 5 विमानं ग्राउंड करत असाल तर मग बाकीची विमानं उडवत ठेवायला धंदा करायला तुम्हाला कुणी सांगितलंय? त्यामुळे तुम्ही ग्राउंड करत असताना सगळेच विमान तुम्ही ग्राउंड करा, कारण का एका कुठल्या तरी हॉटेलमध्ये जर तिथं ड्रग्ज सापडले असतील आणि त्या मालकाचे 5 हॉटेल असतील तर बंद करत असताना एक हॉटेल बंद करून चालणार नाही, सगळे हॉटेल बंद करावे लागतील। तसंच या विमानाच्या बाबतीत सुद्धा व्हीएसआरच्या ज्या सगळ्या जे काही विमानं आहेत ती तिथं लगेचच्या लगेच ग्राउंड झाली पाहिजे। तुझे जे पैसेवाले आणि राजकीय लोक जे इन्व्हेस्टर तुझ्यामध्ये आहेत त्याची तू काळजी घेत जा असं तिथं डीजीसीएने अप्रत्यक्षपणे सांगितलं असं त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे हे जे काय केलं तुम्ही फक्त दिखावा तिथं करताय, तुम्हाला फक्त दाखवायचं की आम्ही त्या ठिकाणी ऍक्शन घेतली। त्यामुळे रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताची संपूर्ण माहिती पुढे यायला हवी अशी मागणी सध्या सरकारकडे केलेली आहे। 28 जानेवारीलाच या व्हीएसआर कंपनीला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न झाला होता। राममोहन नायडूंकडून व्हीएसआरच्या कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत असा थेट आरोप रोहित पवारांनी केला। रोहित पवारांच्या या आरोपांनंतर आता नेमकं सरकार काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझी सहकारी ज्योत्स्ना गंगणे सध्या आपल्या सोबत आहे। ज्योत्स्ना, आपण आता बघतोय की रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना अनेक आरोप केलेले आहेत, अनेक मागण्या सुद्धा त्यांनी केलेल्या आहेत। 28 जानेवारीला ज्या दिवशी अजित पवारांचा बारामती विमानतळावरती अपघात झाला तेव्हाच या व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न झाले होते असा धक्कादायक खुलासा रोहित पवारांनी केलाय। काय माहिती या संदर्भात? अगदी बरोबर आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर जवळपास जे आहे ते 23 दिवसानंतर जे आहे ते एक प्राथमिक रिपोर्ट आलेला आहे। डीजीसीएचा हा रिपोर्ट आहे आणि या रिपोर्टमध्ये विमानामध्ये आणि विमानाच्या उल्लंघन म्हणजे नियम उड्डाणाचे जे नियम आहे त्याच्यामध्ये उल्लंघन केल्याचं स्पष्टपणे मान्य करण्यात आलेलं आहे। आणि हाच मुद्दा जो आहे तो डीजीसीए कडनं रिपोर्ट येण्याच्या पूर्वी सुद्धा रोहित पवार यांनी 2 वेळा जे प्रेझेंटेशन दिलं होतं त्याच्यामध्ये सुद्धा हा मुद्दा मांडण्यात आला होता की व्हीएसआर या कंपनीकडनं जे विमान उडवलं जात होतं लिअरजेट, त्या विमानाला भारतामध्ये परवानगी नाही आहे। याच सोबत ह्या विमानाकडनं जे आहेत आणि व्हीएसआर कंपनीकडनं जे आहेत अनेक नियमांचं उल्लंघन केलं जात होतं। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की हे विमान उडवण्यासाठी 5000 कॅपॅसिटी म्हणजे 5000 किलोमीटरची जी कॅपॅसिटी असते ती कॅपॅसिटी 5000 तासांची जी कॅपॅसिटी असते ती संपलेली होती आणि अवघे 85 तास उरलेले होते। आणि असं असताना सुद्धा अनेक नियम धाब्यावर बसवून जे आहे ते हे विमान उडवण्यात आलं आणि हाच मुद्दा जो आहे तो डीजीसीएनं मान्य केल्यानंतर आता हाच मुद्दा घेऊन रोहित पवार जे आहेत ते आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यासह मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत ते एफआयआर करण्यासाठी पोहोचलेले आहेत। रोहित पवार यांच्यासोबत जे आहेत त्यांचे वकील सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर काही कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा पोहोचलेले आहेत। आपण बघतोय की हळूहळू जे आहेत ते आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुद्धा जे आहेत ते आता मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये जे आहेत ते पोहोचत आहे आणि आतमध्ये रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये बोलताना जे आहेत ते खूप आक्रमक पाहायला मिळाले, कारण वारंवार जो मुद्दा रोहित पवार मांडत आहेत की डीजीसीए विरोधात जी आहे ती कठोर कारवाई केली पाहिजे आणि व्हीएसआर कंपनीला जे लिअरजेट विमान जे आहेत ते उडवण्याची एक परवानगी दिली गेली होती किंवा एक नियम बाह्य म्हणजे नियम नसताना सुद्धा हे लिअरजेटचे विमान जे आहेत ते उडवण्यात येत होते, ते नेमकं कोणाच्या परवानगीने उडवण्यात येत होते अशा प्रकारचा सवाल जो आहे तो आपण रोहित पवार यांनी वारंवार माध्यमांसमोर विचारताना पाहायला मिळालेला आहे। आणि आता डीजीसीएने जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे ते एवढ्या मोठ्या राज्याचा 6 वेळा उपमुख्यमंत्री असलेला व्यक्ती अजित पवार जे आहेत त्यांचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर हे प्रकरण बाहेर येतं की व्हीएसआर कंपनी जी आहे ती अशा अनेक प्रकारचे बेकायदेशीर विमान जे आहेत
ते VIP लोकांना जे आहे ते भाडे तत्वावरती देत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस हा अपघात 28 तारखेला घडला त्यावेळेस जे आहे ते सर्वात पहिल्यांदा VSR कंपनीकडनं जे सांगण्यात आलेलं होतं, VSR कंपनीचे मालक त्यांनी म्हटलं होतं की धुकं होती आणि पायलट जे आहेत त्याला स्पष्टपणे दिसलं नाही आणि त्यामुळे हा अपघात घडला आहे असं विमानाचे मालक यांनी सांगितलं होतं. मात्र ज्यावेळेस CCTV फुटेज समोर आले, ज्यावेळेस ब्लॅक बॉक्सचा मुद्दा उपस्थित झाला आणि अनेक सवाल रोहित पवार यांनी त्यांच्या 54 पानाच्या 2 वेळा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सांगितलं की धुकं होती तर मग विमानाचे उड्डाण जे आहे ते रद्द का करण्यात आलेलं नाही, विमानामध्ये अतिरिक्त इंधन का ठेवण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर विमानातला जो सुमित कपूर हा जो पायलट होता, जो मुख्य पायलट होता, त्याची पार्श्वभूमी जर पाहिली तर ती सुद्धा वादग्रस्त होती. सुमित कपूरला दारूचं व्यसन होतं, त्याला अनेक कंपनीमधून त्याला काढण्यात आलेलं होतं, त्याचं लायसन्स जे आहे ते सुद्धा रद्द करण्यात आलेलं होतं आणि परत त्याला VSR कंपनीने जे आहे ते कामावरती ठेवण्यात आलेलं होतं. त्यामुळे एकूणच हा अपघात नसून हा घातपात असल्याची शक्यता रोहित पवार आणि एकूणच राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी जे आहेत ते वारंवार विचारलं होतं आणि अशातच आता बघतोय की DGCAने जे काल त्यांचा प्राथमिक अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी DGCA कडनं जे आहे ते लिअरजेट कंपनीचे जवळपास 4 विमानं रद्द करण्यात आलेली आहे. मात्र लिअरजेट 45 हे विमान जे अजित पवारांसाठी उडवण्यात आलेलं होतं ते सुद्धा बेकायदेशीर असल्याचं आणि त्याच्यामध्ये अतिरिक्त इंधन सुद्धा ठेवलं असल्याचं जे आहे ते समोर आलेलं आहे आणि त्याचमुळे रोहित पवार यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे ज्योत्स्ना, एक गोष्ट या निमित्तानं प्रामुख्यानं आपल्याला ग्राह्य धरावी लागेल ती म्हणजे अशी की आता सध्या रोहित पवार मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये गेलेले आहेत. पोलिसांशी ते तावातावानं भांडतायत हे सुद्धा आपल्याला व्हिज्युअल्स मधून दिसतंय. नेमकं काय घडते सध्या पोलीस ठाण्यामध्ये? पोलिसांशी काय सध्या मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय का रोहित पवारांना आणि काय ऍक्शन घेतली जाणार आहे पुढे? रोहित पवार जे आहेत ते पूर्व तयारी निशी या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहे. ते प्राथमिक अहवाल याचाच वाट बघत होते की काय असं या प्रकारचं इथे चित्रण दिसते, कारण DGSA कडनं प्राथमिक अहवाल म्हणून जे काही रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानंतर रोहित पवार यांनी त्यांच्या वकिलांची फौज सुद्धा तयार ठेवलेली आहे. आमदार रोहित पवार आणि त्याचबरोबर आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा अनेक जे आहेत ते मुद्दे उपस्थित केले होते. अमोल मिटकरींनी हे सुद्धा म्हटलं होतं की जे शेवटच्या क्षणी 2 पायलट बदलण्यात आले आणि सुमित कपूर आणि त्याचबरोबर शांभवी जी आहे शांभवी पाठक या दोघांना पायलट म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली होती. तर या 4 जणांचे म्हणजे जे मुख्य पायलट त्याच्यात जे वारले त्यांचे सुद्धा आणि जे पायलट बदलण्यात आले त्या सर्वांचं CDR म्हणजे त्यांचं कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते चेक करण्यात यावं. परत हे 4ही पायलट जे आहेत ते कुठल्या ट्रॅफिक मध्ये अडकले होते, त्यांना यायला उशीर का झाला आणि याच दोघांना एकंदरीतच रोहित पवारांकडून जे काय आहे ते पूर्वतयारीशी रोहित पवार पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत. आणखी काही बातम्यांचे अपडेट्स तुझ्याकडून या संदर्भातले घ्यायचेच आहे. तुर्तास तरी धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.